लखपती झालोय आपण, म्हणजे 1 लाखाचा टप्पा पार केलाय, अर्थात तो तुमच्यामुळे. बाईला ना सतत पुढे बघण्याची सवय लागलेली असते, कारण रोजच्या आयुष्यामध्ये शारीरिक पासून मानसिक पर्यंत असंख्य अडचणी येतच असतात. मला अश्विनीचा पहिला फोन आला होता तेव्हा ती मला असं म्हणाली होती की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांच्या एकूण माइंडसेट विषयी त्या कशा पॉझिटिव्हली या सगळ्याकडे बघतात याबद्दल आपण काहीतरी करूया. हे वुमन की बात हे जे टायटल आहे ते अश्विनी तेरणीकरला सुचलं. अच्छा. कुणीही स्त्री एका वेळेला साधारणपणे किमान 3-4 गोष्टी करतच असते, म्हणजे कराव्याच लागतात. एस्पेशली जी घराबाहेर पडून काम करते किंवा घरातून सुद्धा आपल्या संसाराच्या पलीकडे काहीतरी काम करते, तिला एका वेळेला 2-3 गोष्टी कराव्याच लागतात. माझी खूप इच्छा आहे की मी मुंबईत बोरिवलीत राहते आणि मी टाउनमध्ये जाऊन ऑफिसमध्ये काम करावं, पण मी जात नाही, कारण मुंबईसारख्या ठिकाणी 2 तास प्रवास करताना वाटेत टॉयलेट्स नसतात. हा प्रॉब्लेम आहे. नमस्कार, मी विनोद सातव. आजच्या या विशेष भागामध्ये वुमन की बातच्या लाखाची गोष्ट या विशेष भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आणि लखपती झालोय आपण, म्हणजे 1 लाखाचा टप्पा पार केलाय, अर्थात तो तुमच्यामुळे. आणि या आरपार चॅनलमध्ये वुमन की बातमध्ये अनेक वुमनला बोलतं करणाऱ्या, माझ्यापेक्षा जास्त बोलतं करणारी आणखीन एक वुमन आहे. तिला मी सुपर वुमन म्हणतो. सध्या ती आजीबाई जोरात मध्ये जोरदार काम करते. तुमची आमची सगळ्यांची लाडकी लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री मुग्धा. मुग्धा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. मुग्धाची आई पण खूप मोठी लेखिका आहे, म्हणजे मंगला गोडबोलेंची ही मुलगी आणि तिची पहिली वाचक आईच असते असं मुग्धा म्हणते. मुग्धा, तुझं आजच्या या लाखाची गोष्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार. मी मुग्धा गोडबोले. पुन्हा एकदा वुमन की बातमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत वुमन की बात ही संकल्पना ज्यांच्या डोक्यातून निघाली ते आपले सगळ्यांचे लाडके विनोद सातव यांना आपण भेटणार आहोत. एकमेकांच्या अंगावर फुलं टाकून झाली आपली. पहिल्यांदा प्रेक्षकांना तुम्हाला सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार, कारण मुग्धाने अनेक जणींना बोलतं केलं, मी काही जणींना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या सगळ्यांचे विचार, आमचे प्रश्न तुम्ही ऐकले, तुम्हाला ते पटले, आणि म्हणून तुम्ही इतरांनाही ते पाठवले, आणि आज आपण 1 लाखाचा टप्पा पार केला. त्यामुळे तुमचे सर्वात पहिल्यांदा आमच्या दोघांकडून मनापासून आभार. आणि त्याच्यानंतर आभार अर्थात आमच्या पाहुण्यांचे. आम्ही एक फोन केल्यावर ह्यांच्यापैकी बहुतेक जणी आल्या, आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. कुठल्याही काही आडपडदा न ठेवता, विधिनिषेध न बाळगता, जे मनात होतं त्यावेळेला त्या मोकळेपणाने बोलल्या. हे फार महत्त्वाचं आहे, कारण हल्ली कुठेही जाहीररित्या काही बोलायची भीती वाटते. काय त्याच्यावरती प्रतिक्रिया येईल, त्याच्यावर काय लोक बोलतील, कशा पद्धतीने कुठली वाक्य उचलली जातील, त्यांचं पुढे काय होईल हे आपल्याला कळत नाही. पण तरीसुद्धा त्या आल्या, त्या बोलल्या, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. आज मजा येणार आहे आजच्या या लाखाची गोष्ट या एपिसोडमध्ये. खरं तर मी आणि मुग्धाने काहीच ठरवलेलं नाही आहे की म्हणजे मी मुग्धाला प्रश्न विचारणार आहे का मुग्धा मला प्रश्न विचारणार आहे, पण आम्ही दोघं हा लाखाचा एपिसोड तुमच्यासोबत सेलिब्रेट करणार आहोत. सो मुग्धा, एक आता तू मला म्हणालीस की ही संकल्पना, आम्ही लीड मीडियामध्ये काम करतो, पुण्यामध्ये आमची टीम आहे, आपली टीम आहे. तू या टीमचा खूप महत्त्वाचा भाग आहेस, कारण तू मुंबईतून हे सगळं करतेस, आणि आज मी तुला पहिल्यांदा भेटलोय स्टुडिओमध्ये, असं समोर पहिल्यांदा आलोय. तुम्हाला विश्वास नाही बसणार. ती मुंबईतून सगळे इंटरव्ह्यू शूट करते, मी पुण्यातून, कधी मुंबईतून शूट करतो, पण आम्ही एकमेकांना पहिल्यांदा आज सेटवर भेटलो. असो, तर आमचा शिवप्रसाद, आमची मैथिली जी बॉईज टॉक पण करते, सायली, आणि ह्या सगळ्यांबरोबर त्यांना लीड करणारी जी आहे ती अश्विनी तेरणीकर. तर हे वुमन की बात हे जे टायटल आहे ते अश्विनी तेरणीकरला सुचलं. अच्छा, मला हे काहीच माहित नाही. नाही, म्हणून आपण पहिल्यांदाच भेटतोय आज. आरपार नावाचं एक चॅनल सुरू करूयात. इथून विषय सुरू झाला. आमचा मित्र संजय श्रीधर म्हणून आहे, त्याचं खासरे टीव्ही आहे, त्यानं आम्हाला हे आरपार नाव सुचवलं. अच्छा, त्यामुळे संजय, तुझेही मनापासून आभार. हे आरपार
अश्विनीच्या मनामध्ये एक थॉट होता, तिनं मला सांगितलं की आपण एक चॅनल सुरू करू आणि मग त्या चॅनलमध्ये काय असायला पाहिजे. तर म्हटलं मग तिथनं एक थॉट आला समोर की सेलिब्रेटिंग वुमनहुड. मग त्यातनं पॉझिटिव्हिटी मांडता आली पाहिजे. हो. नाहीतर आजकाल म्हणजे सगळेच कंटेंट क्रिएटर्स चांगलं काम करतात, हो. पण आपण मग स्ट्रगलमध्ये नको जाऊयात. हो. आपण थॉट लिडरशिपकडे जाऊयात. हो. अनेक बायकांना काही मतच नसतात हम्म. असं मानणारा एक वर्ग आहे. हम्म. तर नाही, बायकांना खूप चांगली मतं असतात आणि बायकांना खूप बोलायचं असतं. त्यातून हा विचार पुढे आला. हो, मला अश्विनीचा पहिला फोन आला होता तेव्हा ती मला असं म्हणाली होती की मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू बऱ्याच ठिकाणी बरंच काय काय काम करताना दिसतेस आणि तरी सुद्धा बरेचदा जेव्हा मी तुला भेटते तेव्हा तू बऱ्यापैकी हसतमुख असतेस, तर तू तो तुझा सगळा स्ट्रेस कसा मॅनेज करतेस. तर ह्या पॉझिटिव्हिटी विषयी मला प्रश्न आहे आणि मला म्हणून असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांच्या एकूण माइंडसेट विषयी त्या कशा पॉझिटिव्हली या सगळ्याकडे बघतात याबद्दल आपण काहीतरी करूया. तर मी म्हटलं मला आवडेल, कारण कसं आहे की कुणीही स्त्री एका वेळेला साधारणपणे किमान 3-4 गोष्टी करतच असते, ज्या कराव्याच लागतात. एस्पेशली जी घराबाहेर पडून काम करते किंवा घरातून सुद्धा आपल्या संसाराच्या पलीकडे काहीतरी काम करते, तिला एका वेळेला 2-3 गोष्टी कराव्याच लागतात आणि मग स्ट्रेस येतोच. मग कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने कुठल्या तरी 2 गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइजेस करावेच लागतात. मग त्यातून गिल्ट येते, मग त्या सगळ्यातनं एक अपराधी पण येतं, मग आपण आपल्या घराकडे लक्ष कमी देतोय का असं वाटायला लागतं, पण मग ॲट द सेम टाइम आपली काहीतरी स्वप्न असतात ती आपण पूर्णच करत नाही आहोत असंही वाटतं. मग आपल्या आईवडिलांनी 20-22 वर्ष एवढे कष्ट घेऊन त्यांनी धडपड करून आपल्याला शिकवलं, त्याचं आपण काय करतोय असंही वाटतं. आपण आपल्या मुलांसमोर काय आदर्श ठेवतो आहोत असंही वाटतं. सिंगल अर्नर फॅमिली आता शक्य नाही, डबल इंजिन असण्याशिवाय आता पर्याय नाही आणि इथून पुढे हे असंच राहणार आहे. मग आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक काही हातभार लावू शकतोय की नाही असंही वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असताना मग आपण काहीतरी काम करत असताना त्याचा स्ट्रेस येतो ना, निश्चित येतो. मग तो आपण कसा हँडल करायचा हे मला आवडेल दुसऱ्यांकडनं ऐकायला, म्हणून त्यातून ही सुरुवात झाली. क्या बात आहे. मुग्धा, आता आपण असंच गप्पा मारतोय, कुठलेही प्रश्न तू आणि मी ठरवलेले नाहीयेत, पण मला ना मला एक प्रश्न पडलाय. या तुझ्या उत्तरातून मला तो प्रश्न सुचलाय. गंमत अशी की आता बघ, मी नुकताच दिल्लीवरून पुण्यात आलो. हो, तू हल्ली खूप जास्त दिल्लीत असतोस असं मला कळलंय. हो, तुझ्या थँक्यू या प्रश्नाबद्दल, कारण मराठी इंडस्ट्रीला, ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो, अनेक लोकांना असं वाटतं की मी आता दिल्लीला शिफ्ट झालो. हो, खरं आहे, मी दिल्लीला गेलोय. माझा अतिशय जवळचा मित्र, जो आता देशाचे सन्माननीय केंद्रीय मंत्री, नागरी विमान हवाई खातं आणि सहकार या 2 खात्यांचे देशाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माझे मित्र आहेत आणि आम्ही दोघं एकत्र खूप 3री पासून आम्ही एकत्र मित्र आहोत. तर मग तो आता मंत्री झाला, निवडून आला, मंत्री झाला, तर मग अण्णा मला म्हणाला की माझ्याबरोबर तू दिल्लीला चल, आणि मी त्याच्याबरोबर दिल्लीला गेलो आणि त्याच्या त्या यंत्रणेमध्ये मी आता एक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते काम करतोय. पण फिल्म इंडस्ट्री आरपार आणि आपलं मुंबई, पुणे, हे सगळीकडे मी आहे. थँक्यू, तू हा प्रश्न विचारून मला क्लॅरिफाय करण्याची एक संधी दिल्याबद्दल. मग खरं तर आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त स्ट्रेस तुला आहे असं म्हणायला पाहिजे. नाही, पण मला या स्ट्रेसवरनच महिलांविषयी यायचंय. आता ना काय झालं, मी परवा दिल्लीवरून आलो आणि मग ते कौतुक ना, आता मी आलोय, आता मला जरा चहा आणून दे, मग मला थंडी वाजतीये, मग मला काढा करून दे, मग मला मुगाच्या डाळीची खिचडी करून दे, मग सेवेला ना सगळे जरा, आता काय दिल्लीवरून आलाय वगैरे. इथे मी मगाशी आलो, तुझी वाट बघत होतो आणि तू आलीस, टाक 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 टाक, तुझी बॉडी लँग्वेज अशी, मेकअप करून, ओके मी तयार आहे. अरे मी सकाळी निघाले, ड्राईव्ह करत मुंबईहून आले, मध्ये एक एपिसोड पाठवला. हे सगळं तुझं ऐकल्यानंतर बघा कशी गंमत झाली. मी उठून उभा राहिलो, तोपर्यंत मी बसलो होतो नुसता असा स्वतःचं कौतुक करत, पण मी उठून उभा राहिलो. माझं असं स्पष्ट मत आहे, अनेक पुरुष मला नावं ठेवतील, ट्रोल करतील, करू देत, बायकांमध्ये स्ट्रेस हँडल करण्याची कॅपॅसिटी जास्त असते. हो, हे कसं काय? मी वाचलंय असं कुठेतरी की एकतर ह्याच्या मागे शास्त्र आहे की एक्स हा बॅलन्स्ड क्रोमोझोम असल्यामुळे एकूणच
तू म्हणतोस तसं हँडल करण्याची क्षमता बायकांमध्ये जास्त असते असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे अपब्रिंगिंग. लहानपणापासनं एक कुठेतरी बॅक ऑफ आवर माइंड हे असतंच की आपल्याला पुढे जाऊन घर सांभाळायचंय. पण मी म्हटलं तसं की त्याच्या पलीकडेही आपल्याला स्वतःचंही काहीतरी काम करायचंय आणि जे केलंच पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा माझी अशी अजिबात अपेक्षा नाही किंवा मला असं म्हणायचं नाही की प्रत्येकीने घराबाहेरच पडलं पाहिजे. पण आपला संसार, आपल्या घरातल्या 4 माणसांचं पोट भरणं ह्याच्या पलीकडे सुद्धा एका बाईकडे काहीतरी खास असतं जे इतर चौघांपेक्षा अधिक बरं असतं. ते तिला ओळखण्याचं, जपण्याचं, जोपासण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. अच्छा. आणि तसं पोषक वातावरण असायला हवं. तसं जेव्हा असतं तेव्हा जसं म्हणजे मला असं वाटतं की एखादी स्त्री जर म्हणाली की मला घरात आवडतं, मला घरातच राहायला आवडतं, मला स्वयंपाक पाणी करायला आवडतं. आता आपण किती जणी अशा बघतो की त्या अशा मग पदार्थांचे युट्यूब काय व्हिडिओज करून पाठवतात. वाय नॉट? त्या त्यांचा वेळ त्याच्या वेळेचा त्या सदुपयोग करतायत. त्यातून त्या काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. त्या कंटाळत नाहीयेत, त्या निराश होत नाहीयेत. काय करायचं आपल्या वेळेचं, आपली कुणाला गरज नाही असं त्यांना वाटत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मला तुझ्या बोलण्यातनं मला असं वाटतं की बाईला ना सतत पुढे बघण्याची सवय लागलेली असते. कारण रोजच्या आयुष्यामध्ये शारीरिकपासून मानसिकपर्यंत असंख्य अडचणी येतच असतात. त्या मागे टाकून पुढे जाण्याची आपल्याला इतकी सवय आम्हाला इतकी सवय लागलेली असते की त्यामुळे थांबून राहता येत नाही. रोज सकाळी झोपेतनं उठताना आज नाही बाबा मला उठावंसं वाटतं, पण मला उठून मुलांचे शाळेचे डबे करून दिलेच पाहिजेत, नाहीतर खातील काय मुलं शाळेत. किंवा तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला विश्रांती घ्यायला म्हणजे काय म्हणतात ना, ते एक कॅम्पेन होतं बघ, ये भाग दौड भरी जिंदगी या थकना मना है. काय छान लाईन होती ना. पण ते काही प्रमाणात तसंच आहे. म्हणजे प्रयत्न केला जातो लवकरात लवकर मी बाहेर कशी पडीन ह्यातून, मला अजून 2 दिवस आराम कसा मिळेल हा प्रयत्न नाही केला जात. त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तू म्हणालास तसं की आज जर सकाळी उठून मला आजच्या दिवसातले डेली सोपचे सीन्स देऊन पुण्याला जर यायचं असेल तर माझं प्लॅनिंग काल सकाळपासून सुरू असतं. मग मी काल रात्रीच आजचे सीन्स लिहून पाठवते मॅक्सिमम, उरलेले आज सकाळी पाठवते आणि मग मी निघते. सो एक सतत प्लॅनिंग, टाइम टेबल, आणि ते केल्याशिवाय मेंदूचे कप्पे पाडल्याशिवाय काम नाही करता येत. वा, मेंदूचे कप्पे पाडल्याशिवाय काम करता येत नाही. आपण आता ना आपल्या तू ते छान घातलंयस हे गळ्यातलं. हे अजून अशी एक असे स्मॉल बिझनेसेस करणाऱ्या खूप जणी असतात आणि मला फार कौतुक वाटतं. ते जरा आमच्या प्रेक्षकांना आपल्या दाखव ना. हे मस्त आहे. तू काय जे काय घातलंयस ते. स्वाती प्रधान म्हणून एक जण आहेत, त्यांच्याकडनं मी हे घेतलं. त्या घरगुती व्यवसाय करतात पुन्हा एकदा, पण मला फार आवडतं. म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात तर मी अगदी शोधून शोधून असे कोणाकोणाकडनं काय काय घ्यायचे. पूर्वी काय अजूनही असतात. हो, देवघरात ते टाक असतात. हो, तसं साधारणपणे ते तशा पद्धतीचं ते आहे. हो, मास जय संतोषी माय त्याच्या. हो. याच्या मागचं अजून एक कारण असं आहे की मी असं कोणाकडनं तरी ऐकलं होतं की लॉंगर थ्रेड्स असलेल्या गोष्टी जर घातल्या तर आपण बारीक दिसतो. खरं आहे का मला माहित नाही. अरे वा, पण एक छोटीशी त्याच्यामध्ये फॅशन टिप पण मिळाली आपल्याला. इतक्या सिरियल ही लिहिते आणि मला ना तुझं एक अजून कौतुक काय वाटतं, कौतुकपेक्षा कुतूहल वाटतं. प्रत्येक कमेंटला तू उत्तर देतेस लोकांच्या. हा, म्हणजे तुझा मुद्दा तू शेवटपर्यंत नेऊन त्याला पूर्णविराम देतेस. सोशल मीडियावरती आपण कितीतरी इंटरव्ह्यूज केले. म्हणजे तू सगळ्या सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज केलेत. क्षिती जोग असेल, कादंबरी कदम असेल, चिन्मयी, अनेक नावं घेता येतील. तर हे तुझे अनुभव कसे होते? तू म्हणालास तसं अरे मी उत्तर देते कारण मला ती जबाबदारी वाटते. आपण बोलवतो म्हणून या आपल्या मैत्रिणी येतात, त्या त्याच्यावर त्यांची मतं मांडतात आणि त्यावर लोक भलं बुरं जे काही असेल ते बोलतात. ते जेव्हा बुरं काहीतरी बोलतात तेव्हा मला असं वाटतं की ही माझी जबाबदारी आहे, मी ती सोडून नाही देऊ शकत. आता क्षितीच्या इंटरव्ह्यू नंतर भयंकर बोललं गेलं. प्रॉब्लेम काय झालाय की पूर्ण एपिसोड ऐकून त्याविषयी मत देण्याचा पेशन्स आता लोकांकडे राहिलेला नाही.
बहुतेक वेळा आपण हल्ली असं बघतो, म्हणजे जे डेली सोप्समध्ये झालंय की दर 4थ्या मिनिटाला तुम्हाला काहीतरी बँग द्यावाच लागतो, नाहीतर लोक चॅनल बदलतात. हे ते ढँग हो, ढँग हो, ढँग असं. हो. तसं झालंय की तुम्ही तेवढंच काहीतरी बघता, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी उलटसुलट तुमची जी काही असतील ती मतं व्यक्त करता. बरं, मला हा प्रश्न ना खूप सिरियसली पडतो आणि याहीवरनं कोणीतरी 4 लोक काहीतरी बोलतीलच, पण ज्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावरती बायकांना बोलता, त्यांचं अपब्रिंगिंग कसं, त्यांची संस्कृती कशी, त्यांच्यावर झालेले संस्कार कसे, ह्याविषयी तुम्ही ज्या भाषेत बोलता ते तुमचं अपब्रिंगिंग आहे, जजमेंटल. ते तुमच्यावरती झालेले संस्कार आहेत. केवळ हे सगळे फेसलेस मॉन्स्टर्स आहेत, ज्यांना सोशल मीडियावरती फेसलेस मॉन्स्टर्स असं म्हणतात, कारण आम्हाला दिसत नाही ना तुम्ही कोण आहात ते. म्हणून तुम्हाला हा अधिकार प्राप्त झाला की तुम्ही एका बाईला वाटेल त्या भाषेत अर्वाच्य शिव्या घालून घाणेरड्या पद्धतीने बोलाल. मग मला फार वाईट वाटतं आणि मग मला त्याला उत्तर द्यावंसं वाटतं. पण सुदैवाने ॲक्च्युली एपिसोड्स बघून चांगलं बोलणारे हे लोक खूप आहेत. खूप आहे. त्यातून काहीतरी घेण्यासारखं वाटणारे लोक सुद्धा खूप आहेत. त्यामुळे त्यांचे मला विशेष आभार मानावेसे वाटतात की तुम्ही पूर्ण एपिसोड बघता आणि मग त्या व्यक्तीविषयी तुम्ही जे काही तुमचं मत असेल ते व्यक्त करता. थोड्या थोड्या गोष्टींनी जजमेंटल होत नाही. नाही नाही, अगदी बरोबर. थोड्या थोड्या गोष्टींनी जजमेंटल होतात लोक. पण आता आपण काय करू, त्याच्यामध्ये प्रमाण जर पाहिलं, म्हणजे आरपारचं तेच वैशिष्ट्य मला लोकांकडनं कळतंय. अर्थात आपण कुठली गोष्ट ठरवून की आता असं करू आणि तसंच केलं नाही, ते जसं जसं आपण लोकांशी बोलत गेलो तसं तसं चॅनल वाढत गेलं आणि मतं बनत गेली. पण आपण जे आपलं तत्व आहे किंवा आपली जी लाईन आहे की सेलिब्रिटीज येतात तर त्यांचे विचार त्यांनी व्यक्त करावे. ते शून्यातून कसे उभे राहिलेत हे आम्ही पाहिलंय, म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय. अगदी बरोबर. आता तुमचे विचार जर लोकांनी ऐकले, कारण तुमच्या कॅरेक्टरचे विचार लोक ऐकतायत, तुमचे विचार लोकांना ऐकू देत, म्हणून आरपार हे प्लॅटफॉर्म. अगदी बरोबर. तसेच तुझे विचार आता मी ऐकतो. तर तुला एअरपोर्टवरनं फोन पण आला होता कादंबरीचा. हो, कादंबरीचा मला फोन आला, कारण जेव्हा तिचं पहिलं रील पोस्ट झालं तेव्हा त्याच्याविषयी प्रचंड काहीतरी गदारोळ उठला, ज्यात ती असं म्हणाली होती की तो घरी आल्यानंतर त्याला किंवा त्याला विचारलं जातं की तू काय जेवणार, पण तिला कधीच विचारलं जात नाही, असं काहीतरी तिचं रील होतं. आणि दादा तुम्ही काय खाणार, हां, ताई तुम्ही काय खाणार, असं नाही विचारलं जात. आणि मग त्याच्यावरती बाप रे एवढा गदारोळ की अहो बाई तुम्ही कधी मुळात किचनमध्ये गेला तरी आहात का, इथपासून ते आमच्या घरात सुद्धा असंच असतं, इथपर्यंत सगळं. तर ती अमेरिकेला चालली होती आणि तिचा मला फोन आला की अगं मुग्धा हे काय चाललंय. म्हटलं कादंबरी ही सुरुवात आहे, तू अजून पुढचा आठवडाभर बघशील काय काय होतं ते. पण पूर्ण एपिसोड बघितल्यानंतर खूप जणांनी मला असंही सांगितलं की खूप वर्षात आम्ही कादंबरीला कुठे बघितलंच नव्हतं, तिला बोलताना बघितलं नव्हतं कुठे, या निमित्ताने ती समोर आली, ती अजूनही किती छान दिसतेय, का ती इतकी वर्ष काम करत नव्हती वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं तिच्या दृष्टीनेही ही चांगली गोष्ट झाली की ती खूप काळाने लोकांसमोर आली आणि स्पष्ट छान भाषेत संयतपणे ती बोलली. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या ह्या त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडतात. मला ना आठवतंय पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये 4 चौघी नाटकाच्या प्रयोगाच्या आधी मी त्या चौघींचा इंटरव्ह्यू केला. त्याच्यामध्ये एकच वाक्य कादंबरी बोलून गेली आणि मी असा झालो एकदम. म्हटलं हा कंटेंट आहे. ती फार म्हणजे, आणि तेव्हा मी ठरवलं होतं की हिचा आपण कधीतरी इंटरव्ह्यू करूयात किंवा आपल्या चॅनेलवर हिला बोलूयात, ही खूप छान बोलू शकते. आणि कादंबरी कदम सध्या काय करते हे खूप लोकांना प्रश्न होता. त्यातनं ते आणि कादंबरी थँक्यू, तू खूप छान दिसतेस, पण अजूनही स्वतःला खूप, तुला कितीतरी कमेंट त्याच्यावरती आल्या कौतुक करणाऱ्या, किती छान मेंटेन केलंयस, एका मुलाची आई आहेस वाटत नाही वगैरे वगैरे. गुड. सो कादंबरी सारखाच आणखीन एक चेहरा जो लोकांना असं वाटलं की अरे हे नव्हतं माहिती आम्हाला, तो म्हणजे श्वेता शिंदे. श्वेता शिंदेने एक स्टेटमेंट असं केलं होतं की सासू आणि सून एकमेकींच्या किती दुश्मन असू शकतात, असं वाटतं की हिचा जीव घ्यावा, हिला वाटतं हिचा जीव घ्यावा, असं मनातून वाटतं. पण जेव्हा बाळ होतं आणि ते बाळ जेव्हा घरात येतं तेव्हा ते असं वाटतं की त्या बाळाचं जेव्हा सासू सगळं करते तेव्हा त्या आईला असं वाटतं की अरे सगळे अपराध माफ. खरंच आहे. पण हे जे तिचं स्टेटमेंट आहे ते इतकं व्हायरल झालं, इतकं व्हायरल झालं.
पण हे काय ठरवून होत नाही. हो. तिला जे वाटलं ती ते बोलली. हो. चिन्मयीच्या बाबतीतही हो हो हो. असेच तुला पण अनुभव? एक आहे, म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून इथे सांगावीशी वाटते, की आपल्या सगळ्या मैत्रिणींची आम्ही जनरली आधी एकदा बोलतो आणि आम्ही त्यांना हे स्पष्ट विचारतो की तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला बोलायचं नसेल तर त्या आपण नको बोलायला. कारण ह्या चॅनलवरती ह्या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांना किंवा मैत्रिणींना बोलवून अनकम्फर्टेबल करणं हा मुद्दाच नाहीये. त्यांनी इतकी वर्ष काम केल्यानंतर आज सुद्धा प्रॅक्टिसिंग बायका ज्या आहेत, म्हणजे ज्या आपापल्या क्षेत्रात आज सुद्धा काम करतायत, त्यांना काम करताना काय अडचणी येतात, घरातून बाहेर पडून काम करताना काय अडचणी येतात, घरात बसून काम करताना काय अडचणी येतात, कुठे कुठे असं वाटतं की अरे ही परिस्थिती अशी नसती, थोडी वेगळी असती, बदलली असती तर बरं झालं असतं, हे जाणून घ्यायचंय. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मध्ये एक दिवस माझी मैत्रीण मला बोलताना म्हणाली की माझी खूप इच्छा आहे की मी मुंबईत बोरिवलीत राहते आणि मी टाऊनमध्ये जाऊन ह्या ऑफिसमध्ये काम करावं, पण मी जात नाही कारण मुंबईसारख्या ठिकाणी 2 तास प्रवास करताना वाटेत टॉयलेट्स नसतात. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे टॅलेंटेड व्यक्ती, हुशार मुलगी, पण तिच्या पद्धतीचं काम ती करू शकत नाही कारण आजूबाजूची परिस्थिती तशी नाही. किती बेसिक गोष्ट, किती बेसिक गोष्ट आहे ही. आज जेव्हा माझ्या अनेक मैत्रिणी शूटिंग्सना बाहेर पडतात, नाटकाच्या प्रयोगांना बाहेर पडतात, दौऱ्यांना बाहेर पडतात, तेव्हा असंख्य ठिकाणी हा प्रॉब्लेम असतो की बायकांसाठी स्वच्छ टॉयलेट्स नसतात. आणि म्हणून दौऱ्याला सुद्धा जाताना नको बाबा आम्ही आमची गाडी घेऊन आमचा खर्च करून आम्ही येतो, आम्ही नाही बस बरोबर येत कारण तुम्ही कुठे बस थांबवाल आणि तिथे टॉयलेट स्वच्छ असेल की नाही आम्हाला माहीत नाही. आज 2024 साली ही वस्तुस्थिती आहे. हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे आरपार सारख्या प्लॅटफॉर्मवर अर्थात बघ आता हा किती महत्वाचा मुद्दा आजच्या एपिसोडमध्ये तू मांडलेला महत्वाचा मुद्दा. हा काही ठरवून नाही. जसं मुग्धा म्हणाली तसं आम्ही आमच्या गेस्टला जेव्हा इथे बोलवतो तेव्हा त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर एडिटमध्ये सुद्धा आम्हाला अनेक गोष्टी अशा सापडल्या तर त्या आम्ही एडिट केलेल्या आहेत. एस्पेशली माधवी महाजनांचं मी उदाहरण देईन. काश्मीर आपला मित्र आहे. रवींद्र महाजनी त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर जो काय गदारोळ उठला, पटकन मतं व्यक्त करायची लोकांनी जी घाई केली, त्यानंतर काश्मीरनी रवींद्र महाजनी जायच्या आधी पुस्तक लिहिलं होतं. त्यांच्या आईनी पुस्तक आधी लिहिलं होतं आणि मग ते गेल्यानंतर शेवटचं 4 पानं त्यांनी त्यात ऍड केली ते गेल्यानंतरची. आणि मग किती त्रास झाला असेल बघ एका स्त्रीला किंवा त्या मुलाला की एक सुपरस्टार, त्याचा बाप, त्यांचा नवरा, लोकांच्या दृष्टीने तो सुपरस्टार, ते गेले. पण ते कशा पद्धतीने गेले आणि तुम्हीच कुटुंब असं त्यांच्यावर अन्याय केला असं जेव्हा लोकांनी ट्रोल केलं त्यांना प्रचंड प्रमाणात, त्यांनी पुस्तक प्रकाशन केलं. ते पुस्तक मी चाळलं आणि मी काश्मीरला म्हटलं, काश्मीर मला परवानगी दे, आईशी मी बोलतो. काश्मीर म्हणाला की अरे आई कधीच कॅमेरा समोर आली नाही. म्हटलं काही हरकत नाही, मी आईशी गप्पा मारतो. सो मी काश्मीरने त्याच्या आईला सांगितलं. काश्मीरचंही त्यात खूप मी जाहीर आभार मानतो काश्मीर तुझे. आणि मग आईला आम्ही जाऊन भेटलो त्यांच्या आणि त्या अतिशय कॉन्फिडन्स नसलेल्या अशा त्या, पण आम्ही गप्पा मारल्या. गप्पा मारता 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 15 मिनिटं झाले आणि मग मी त्यांना म्हटलं असंच बोलायचं आहे आपल्याला. आणि मग आम्ही तो इंटरव्ह्यू केला. त्या व्यक्त झाल्या, त्या मोकळ्या झाल्या आणि नंतर त्यांनी मला फोन केला, मला आभार मानले. कारण 18 लाख लोकांनी तो इंटरव्ह्यू पाहायला बघला. आणि मग मला असं वाटलं की आपण एखाद्या मित्रासाठी किंवा समाजात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो आपल्या क्षेत्रात, तर आपण हे करू शकतो. बरोबर. नाही, आणि चर्चा व्हायला पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या रील्स मधनं सुद्धा जेव्हा त्याच्या अगेन्स्ट, म्हणजे आता क्षितीच्या रीलच्या उदाहरणार्थ जेव्हा ती असं म्हणाली की मी मंगळसूत्र घालत नाही, तेव्हा त्याच्या विरोधात जेव्हा 5 लाख माणसं बोलली तेव्हा तिच्या बाजूनी सुद्धा 4 लाख माणसं बोलली. जास्त बोलली असतील. म्हणजे मला असं वाटतं की ही चर्चा होणं अपेक्षित आहे की हे मुद्दे आहेत, काहींना पटतील काहींना पटणार नाही, पण त्याच्याविषयी चर्चा होते, ही माझ्या मते चांगली गोष्ट आहे. मुग्धा, तू मूळ पुण्याची, म्हणजे त्यात सगळं आलंच. सगळं आलं त्यात, काही सांगायलाच नको. पण मी जेवढी वर्ष पुण्यात राहिले त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आता मुंबईत राहिले, त्याच्यामुळे मी आता तेवढी मुंबईची पण भिजलेली माती पुण्यात होती ना, मूर्ती घडली मुंबईत. पिंड जोपासला गेलाय पुण्यात. पिंड पुण्यात जोपासला गेलाय. मोठ्या लेखिकेची मुलगी आहे बाबा ही, आणि स्वतः मोठी लेखिका आहे.
तिन्ही माध्यमांमध्ये तिचा हातखंडा आहे. चित्रपट, नाटक पण, आणि सिरियल तर काय तिचं असं म्हणजे असं डाव्या हाताने ती संवाद लिहिते, गोष्टी लिहिते, प्लॉट्स त्याचे वेगवेगळे तयार करते. तिन्ही माध्यमं हाताळलेली आहेस. तू रमतेस कशामध्ये? मला आवडतं नाटकात काम करायला कधीही जास्त, पण मी टेलिव्हिजन या माध्यमात अत्यंत रमते. हो ना? माझं अतिशय मनापासून प्रेम आहे टीव्ही या माध्यमावर. कुणीही कितीही नावं ठेवली तरी सुद्धा माझ्या मते ते एक उत्तम माध्यम आहे आणि त्याच्याकडे त्या नजरेनीच बघितलं गेलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. एक किस्सा सांगतो तुला मी. किस्सा हं. म्हणजे आत्ता आठवला, माझं ठरलं नव्हतं हे, मला आत्ता आठवला. सोनाली कुलकर्णी, सोनाली आपली मोठी सोनाली कुलकर्णी, तिने पण आपल्या पॉडकास्टवर खूप छान फ्रीज आणि रस्त्यावरती अतिक्रमण वगैरे किंवा स्त्रियांना काय म्हणतात, सौभाग्यवती स्त्रियांचं हळदी हो, कुंकू हो. या विषयावर पण तिनं वेगळे विचार मांडले. तर त्या सोनाली कुलकर्णीची परवानगी घेऊन मी एक किस्सा सांगतो, कारण तिचाच बाबतीत तो किस्सा आहे. आम्ही ना व्हाईट लिली नाईट रायडरचा एक प्रयोग बँकॉक महाराष्ट्र मंडळात. हं. बँकॉकला इतके मराठी लोक राहतात हे मला तेव्हा कळलं. हं. तिथल्या महाराष्ट्र मंडळाने प्रयोग ठेवला होता आणि मग प्रयोग संपल्यानंतर ते असतं ना जेवण वगैरे हं. कलाकारांबरोबर वगैरे वगैरे. तर मी जेवायला बसलो होतो, टेबल खुर्च्या अशा, आणि इथे एक काका येऊन उभे राहिले. सोनाली समोर बसली होती, हं. मी इथे बसलो होतो, मिलिंद फाटक, अश्विनी देरणीकर, असे सगळे लोक बसले होते. तर ते काका सोनालीकडे बघत नव्हते, हं. इतर आमच्याशी बोलत होते. काय आजकाल ते काय सिरियल असतात, आपण तर काय एक पण बघत नाही. हं. ते काय आजकाल ते काही खूप भांडाभांडी, बायकांचे छळ, ते काय असंच असतं वगैरे वगैरे. तर सोनाली, मला लक्षात आलं की आता ही काहीतरी बोलणार. तर मी खालून सोनालीला, तर सोनाली म्हणली, 1 मिनिट, तुम्ही सगळ्या सिरियल बघता, तुम्ही आत्ता जे बोलताय ना त्याच्यावरून तुम्ही सगळ्या सिरियल बघता हे मला नक्की माहितीये, आणि तुम्हाला आम्हालाच बोलायचं आहे ना, ही कुठली पद्धत आहे? तर ते घाबरले एकदम. त्यांना तो अनपेक्षित सोनालीचा हल्ला अपेक्षित होता, आणि मग ते हसत खेळत त्याचा तो संवाद संपला तिथे. नाही, हे मला असे साधारण 4 दिवसातनं एकदा एक व्यक्ती अशी मला भेटते, जी मला असं म्हणते की आम्ही अजिबात तुमच्या सिरियल्स बघत नाही, कसल्या तुमच्या त्या घाणेरड्या सिरियल्स, अशी ते सुरुवात करतात. म्हणजे त्यांना असंही वाटत नाही की आपण समोर एका व्यक्तीशी बोलतो जी 24 तास हेच करते. पोटापाण्याचा व्यवसाय आहे तो. म्हणजे साधी गोष्ट आहे ना, बेसिक मॅनर्स ज्याला आपण म्हणतो, की मी समजा उद्या तुझ्याकडे आले आणि काय विनोद तू घाणेरडं काम करतोस, अशी आपण सुरुवात नाही करत अनोळखी माणसाला, पण ते करतात. चितळ्यांच्या दुकानात जाऊन असं म्हटलं, काय ते बाकरवडे वगैरे हा, हा. असं करतात. अशी सुरुवात करतात ते, कसल्या तुमच्या त्या घाणेरड्या सिरियल्स वगैरे. हो का, बरं, मग आता काय करायचं, बंद करायचं का आपण सगळं? हो, सगळ्या सिरियल्स बंद केल्या पाहिजेत. बरं, मग तुमच्या घरामध्ये जे 90 वर्षाचे बिचारे म्हातारे घरात असतात त्यांच्या मनोरंजनासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही घरात थांबून त्यांच्याबरोबर रोज पत्ते खेळणार आहात का? नाही. तुम्ही सोय काय बघता? त्यांना रोज संध्याकाळी 7:30 वाजता आपण टीव्ही लावून देणार आहोत, तो रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यातली सोय हवी आहे, पण तुम्हाला नावही ठेवायचे. बरं, तुम्ही येताना जाताना सगळं बघणार आहात. मग तुम्ही बघितल्यानंतर मला जेव्हा सांगता की मी अजिबात टीव्ही बघत नाही आणि तुमच्या सिरियल्स बघत नाही, तेव्हा परवाच्या एपिसोडमध्ये हे दाखवलं ते तर इतकं वाईट होतं, हेही तुम्ही सांगता. म्हणजे परवाचा एपिसोडही तुम्ही बघितलाय. सगळं बघतात. आमच्याकडे ह्या सिरियलचं टायटल सॉन्ग ऐकल्याशिवाय मुलं झोपत नाहीत, हे तर मी आभाळमायाच्या काळापासून ऐकते. माझं म्हणणं तेच आहे विनोद. मी जे आता नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे त्याच्यातही मला असं वाटतं की हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे जे घराघरात पोचलेलं आहे. तर त्याच्याविषयी थोडं जास्त गांभीर्याने का नाही त्या माध्यमाकडे आपण बघत, सगळ्या अर्थांनी. मग त्यातला कॉन्टेंट असेल, त्याच्यात जे निर्माते आहेत त्यातलं बजेट असेल, त्याच्यात काम करणारे असतील. म्हणजे प्रेक्षक नावं ठेवतात ही तर गोष्ट आहेच, कारण त्यांना ते माहिती नसतं माध्यम म्हणून. पण ह्यात काम करणारेही नावं ठेवतात रे, आणि ओपनली कुठेही टेलिव्हिजन कडे कसं नाईलाज म्हणून आपण करतो आहोत, खरं तर आम्हाला जागतिक दर्जाच्या फिल्म्स करायच्या आहेत. अरे करताय का? मिळतायत का? मग पोटा पाण्यासाठी तुम्ही एक माध्यम ज्याचा तुम्ही तुमच्याच आयुष्यात तुमच्या करिअरसाठी स्टेपिंग स्टोन म्हणून वापर केलाय, त्याला का नावं ठेवता? सगळे सुपात आणि जात्यात आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये. काही लोक नाटक करतात, काही वेब सिरीज करतात, काही फिल्म्स करतात, काही सिरियल्स करतात. कुणीच कुणालाच कोण दुसरा माणूस काय करतो म्हणून नावं ठेवण्यात काही अर्थ नाहीये. त्या माणसाची त्या वेळची गरज आणि सोय असते. सिरियल करणं म्हणजे
काहीतरी लो याचं हो असं मानलं हो जातं. कमी दर्जाचं काम काहीतरी करतायत असं अनेक मोठे मोठे नट लेखक दिग्दर्शक जाहीररित्या बोलत असतात, जे मला अतिशय मनापासून त्रासदायक वाटतं. हम्म. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत हा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत ते संपूर्ण माध्यम त्यातली वर्किंग सिस्टीम हे सुधारणं शक्य नाही. हम्म. आहे ना, घराघरात जातोय ना. आज मुंबईसारख्या शहरामध्ये हा अभ्यास आहे की 47% घरांमध्ये एक तरी मराठी सिरियलचा एक तरी एपिसोड बघितला जातो. हो ॲज अगेन्स्ट 18% घरांमध्ये कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मवरचा एक एपिसोड बघितला जातो. म्हणजे हे प्रमाण किती व्यस्त आहे. सिनेमाच्या बाबतीत जर तू बघितलंस तर आता बघ, मी गेले 15 वर्ष सिनेमाचं मार्केटिंग, सिनेमाची जाहिरात किंवा काय जनसंपर्क, डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करतो. म्हणजे तुझा अभ्यास आहे या क्षेत्राचा असं आपण म्हणूया. असं अनुभव आहे, त्या अनुभवातून अभ्यास झाला आपोआप. तर एका वर्षामध्ये फ्लोअरवर जाणारे सिनेमे जे असतात ते 150 ते 250 फ्लोअरवर जातात. पूर्ण होतात साधारण 125, 150 सिनेमे पूर्ण होतात. काही मागच्या वर्षीचे आलेले, काही या वर्षी पूर्ण झालेले. तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या 12 महिन्यामध्ये साधारण 100 ते 120 सिनेमे प्रदर्शित होतात. वर्षाला शुक्रवार असतात 52 दिवसात 120 सिनेमे किंवा 52 दिवसात आपण 110 सिनेमे जरी म्हटलं तरी ॲव्हरेज एका शुक्रवारी 2 सिनेमे आले. त्यातला शाहरुखचा सिनेमा आला, सलमानचा सिनेमा आला, आणखीन काय बाबा बाहुबलीच आला किंवा धर्मवीर सारखा सिनेमा आला, कुठला तरी मोठा आला, तर त्या दिवशी कोणी मराठी सिनेमा मोठा आहे म्हणून त्याच्यासोबत रिलीज करत नाही. त्यामुळे तो शुक्रवार रिकामा पडतो. म्हणजे 102 मराठी सिनेमे म्हणतोयस तू. मराठी सिनेमे बर प्रदर्शित होतात. त्यामुळे मग एका शुक्रवारी 3, कधी एखाद्या शुक्रवारी 4-5. मग आता समजा काहीतरी झीचा सिनेमा आला, जिओचा सिनेमा मोठा आला गाजावाजा करत, मग बाकीचे निर्माते म्हणतात, जे इंडिपेंडंट निर्माते आहेत ते म्हणतात की आपण नको यांच्या समोर रिलीज. बरोबर, मेक सेन्स. सो मग काय होतं, पर्यायी एका शुक्रवारी 3-3, 4-4, 5-5 सिनेमे पण मराठी रिलीज होतात. आता किती प्रेक्षक. पुढचा प्रश्न माझा हाच आहे की ह्याच्यापैकी खरंच प्रेक्षक जाऊन हिट सिनेमे किती होतात असं सामान्य भाषेत आपण म्हणूया. 10% हायेस्ट लेवल, म्हणजे 10 किंवा 12. हो. आणि त्यापैकी किती सिनेमे हे प्रेक्षकांनाही आवडलेले असतात आणि टीकाकारांनीही गौरवलेले असतात. हा खरं तर संशोधनाचा मुद्दा आहे. खूप सिनेमे खूप चांगले असतात पण त्याला प्रेक्षकच येत नाहीत, आणि काही सिनेमे ओके असतात पण ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडेल हे काही सांगू शकत नाही. आणि कुणी वाईट सिनेमा आता मी बनवतो असं म्हणून वाईट सिनेमा पण बनवत नाही. तो सिनेमा बनवतो, प्रेक्षक ठरवतात बघायचा किंवा नाही बघायचा. बरोबर आहे. हे सगळं जसंच्या तसं मालिकांच्या बाबतीत आहे. काय सांगतेस? एका वेळी 47 मराठी मालिका चालू असतात. आत्ता या घडीला 46 ते 47 मराठी मालिका सर्व मराठी चॅनल्सवर मिळून चालू आहेत. 46 ते 47 मालिका, बरोबर, दैनंदिन मालिका. चर्चा होते एक किंवा दोघींची, प्रेक्षकांना आवडलेल्या असतात त्याच्यातल्या 1 किंवा 2. बाकीच्या सगळ्या मालिका एकतर आपण बघितलेल्या नसतात, बघितल्या तरी त्याच्याविषयी फार काही बोलण्यासारखं नसतं. हे सगळं या चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा आहे. सेमच आहे. फक्त काय ते इथं थिएटरला जाऊन 100, 150, 200 रुपयाचं तिकीट काढून, हे तू कमी म्हणतोयस. संपूर्ण कुटुंब जर थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेलं तर 1000 रुपये तर कुठे गेले नाहीत. त्यात तुम्ही तिथे अत्यंत महागड्या करून विकलेल्या असतात त्या गोष्टी घेता, पॉपकॉर्न पासून कॉफी पर्यंत सगळं. हो, सामोसा 100-150 रुपयाला. म्हणजे 2000 रुपये, 1500 रुपये तुमचे गेले. ही टेलिव्हिजन हे माध्यम, ही एंटरटेनमेंट, हे मनोरंजनाचं साधन तुमच्या घरात आहे, हातात आहे, तुमच्या हातात आहे. त्यात तुमचा मिनिमम खर्च होतो आहे. काय होतं, जे सहज उपलब्ध असतं ना त्याला नावं ठेवणं सगळ्यात सोपं असतं, आणि तेच टेलिव्हिजनच्या बाबतीत होतं असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बजेट. आता एका चित्रपटासाठी लागणारं बजेट किती असतं? बरा चित्रपट करायचा असेल तर 2-2.5 कोटी रुपये लागतात. बरोबर. पण लोक 1.5 कोटीमध्ये पण सिनेमे करतात आणि 5-7 कोटीमध्ये पण सिनेमे करतात. एका मालिकेच्या एका भागासाठी डोक्यावरून पाणी 2.5 लाख रुपये बजेट असतं. बस. बरं, त्यात सुद्धा एक निर्माता म्हणाला मी 2.5 लाखात करतो, तो दुसरा म्हणतो मी 2,20,000 करतो.
ही स्पर्धा असते. कलाकारांना पैसे काय देणार? ह्या सगळ्यातनं एक साधारण 50 ते 60 जणांचं युनिट चालू असतं. मग त्यात सगळं आलं का? त्यात सगळं आलं. म्हणजे दिग्दर्शकाचे पैसे, सगळं सगळं कॅमेरामनचे सगळं. पैसे, लोकेशनचे पैसे, सगळं सगळं आलं. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट 2.5 लाख, ती पण हायेस्ट. ही हायेस्ट. ही एका एपिसोडची आहे. माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत ह्या सगळ्याचं बजेट सुधारत नाही ना तोपर्यंत बऱ्याच गोष्टी सुधारणार नाहीये. तुम्हाला हिंदीचं किती? सॉरी मी मध्ये चौपट असतं. अरे बर, मग तू मला सांग की चौपट बजेट देऊन कंटेंट मध्ये काही बाबा फार वेगळ्या लेवलचा कंटेंट ते दाखवतात का? तर अजिबात नाही. साड्या अजून उंची होतात, दागिने अजून उंची होतात, सेट अजून मोठे होतात, कंटेंट तोच असतो. बरं, आता थोडंसं धाडसी वाटेल माझं हे विधान, पण गेल्या 1-2 वर्षातल्या मराठीमधल्या गाजलेल्या फिल्म्स आपण बघूया. गाजलेले चित्रपट, त्यांचे मूळ विषय घर, घरगुती नातेसंबंध हेच होते. म्हणजे प्रेक्षकांना हे आवडतंय हे चित्रपटात सुद्धा सिद्ध होतं. बघ ना, झिम्मा, बाई पण भारी देवा, हे सिनेमे डोक्यावर घेतले. हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहेत की ज्याच्यातले खरंच विषय वेगळे होते, ते टेक्निकली वेगळ्या पद्धतीने दाखवलेले होते. अदरवाईज मराठी प्रेक्षक गर्दी करून जे चित्रपट बघतात ते चित्रपटही हेच आहेत. मग आपण मालिका बायकांविषयी फिरतात म्हणून का तक्रार करतो? प्रॉब्लेम काय झालाय, तू जर बघितलंस ना तर जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक मालिकेतली खलनायिका, तिच्या बोलण्यात इंग्रजी शब्द असतात, तिचे केस रंगवलेले असतात, ती स्लीवलेस ब्लाऊज घालते आणि ती महत्वाकांक्षी असते. म्हणजे हे बाईचे गुण नाहीत असं गृहीत धरलं गेलंय. म्हणजे सद्गुणी, सद्गुणी बाई ही हिच्या बोलण्यात इंग्रजी शब्द नसले पाहिजेत, हिनी स्वतःकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, ती स्लीवलेस ब्लाऊज घालत असेल तर ते नाही, तिने खांद्यावरनं पदर घेतला पाहिजे. आणि महत्वाकांक्षी म्हणजे काय? एखाद्या बाईला जर असं वाटलं की आपलं मोठं घर असावं, आपल्याकडे पैसे असावेत, तर ते चूक आहे. थोडक्यात काय की तिने घरात असावं, तिने घरच्यांची काळजी घ्यावी, नातेसंबंध जपावेत, स्वयंपाक पाणी व्यवस्थित करावं आणि जे तिच्याकडे आहे त्यात समाधानी असावं. ही नायिका असते. हा स्टिरियोटाईप कुठून आला? हा नव्हता सुरुवातीला. आता आभाळमाया जेव्हा सिरियल झाली 1999 साली, तेव्हा त्याच्यात जी सुधा जोशी होती तिने नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे कळल्यानंतर त्याला घराबाहेर काढलं होतं. मग ही सुरुवात कुठे झाली? तर मराठी मालिकांमध्ये हे नव्हतं. हे हिंदीचं अनुकरण आहे. पण त्यावेळेला जेव्हा कधी पहिल्यांदा हे दिसलं तेव्हा लोकांनी घेतलं ना ते डोक्यावर. पण मग हिंदीचं अनुकरण चॅनल करतं का प्रेक्षक करतायत? दोन्ही आहे ना. चॅनलनी केलं पण प्रेक्षकांनी घेतलं ना डोक्यावर. मी तेच म्हणतेय. जे कारण असेल ते, कदाचित त्यांना त्यांच्या, थोडक्यात सांगायचं झालं तर वरण भात पेक्षा बिर्याणी मिळाली म्हणून ते जास्त आवडीने ते खायला गेले असतील. पण सेवाभावी संस्था कुठलीच नाही ना ह्याच्यातली. चित्रपट करणारेही नाहीत, मालिका करणारे नाहीत, सगळे व्यवसाय करतायत. त्यांच्या काय लक्षात आलं, हे विकलं जातंय, ते तशा पद्धतीच्या मालिका करायला लागले. पण मग असे एका एपिसोडचे जर का एवढेच पैसे मिळत असतील, 2.5 लाख तू हायेस्ट म्हणतेस, तर एका दिवशी किती, प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडला, मलाही पडलाय. मला सिरियल मधलं फार माहिती नाही, मला चित्रपटांमधलं माहिती आहे. एका दिवशी एका शिफ्टमध्ये किती, 12 तासाची शिफ्ट असते? जास्त असते. म्हणजे सकाळी 9 ते रात्री 10, 13 तासाची शिफ्ट असते. बापरे. आणि यायला जायला 1 तास 1.5 तास. हो. म्हणजे ते साधारण कलाकार आणि तंत्रज्ञ जे काय असतील ते 15-1 तास घराच्या बाहेरच असतात. माझं तेच म्हणणं आहे विनोद की हे अत्यंत कष्टाचं माध्यम आहे. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिवसभर काम करून, कष्ट करून ही जी नवीन मुलं येत आहेत ती आपलं मुंबईत कुठेतरी बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतात. तर हे सगळं वाईट आहे. हे निदान ह्या क्षेत्रातल्या सिनियर्सनी तरी म्हणू नये. नाही. कारण मग येणारे सगळे त्याच नजरेने बघत येतात की अरे हे ना, खरं तर आपल्याला ह्याच्यापेक्षा खूप वेगळं आणि मोठं काहीतरी करायचंय, पण आत्ता इलाज नाही म्हणून मी मालिकांमध्ये कामं करतोय. तुला मी गंमत म्हणून सांगते की मला अनेक लोकांचे म्हणजे माझं बोलणं होतं, फोन येतात आणि मला खूप नवीन मुलं मुली असं म्हणतात की नाही मी आता ना मालिकेच्या झोनमध्येच नाहीये. हे नवीन शब्द असतात ना, मी ह्या झोनमध्ये नाहीये, ती माझी बँडविड्थ नाहीये आणि मी खरं तर फिल्मसाठी थांबलोय किंवा थांबलीये. बरं, मला प्रश्न असा पडतो की मग ती चांगली फिल्म मिळेपर्यंतचा तुमचं लाईफस्टाईल तुम्ही कशी मेंटेन करणार आहात? बरं, ती करण्यासाठी कदाचित तुमच्याकडे असेल तेवढा पैसा, चांगली गोष्ट आहे, अनेकांकडे तो नसतो. आणि मग
2 वर्षांनी 3 वर्षांनी तुम्हाला हीच मुलं किंवा मुली कुठल्या तरी मालिकेमध्ये हिरो किंवा हिरोईनचा रोल करताना दिसतात. कारण पुन्हा एकदा ती संधी आली तर पाहिजे. हो. इच्छा अनेकांची असेल. त्यामुळे मुद्दा माझा असा आहे की ती त्या माणसाची त्या वेळची गरज किंवा सोय असते. आता मी जेव्हा मुंबईला गेले आणि काम करायला लागले तेव्हा मला एकतर कोणी फार चित्रपटांसाठी विचारलं नाही. पण जेव्हा काही विचारणा झाली किंवा त्यावेळच्या व्यावसायिक नाटकांसाठी जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा माझी तेव्हाची गरज मुंबईत स्वतंत्रपणे एकटीने स्वतःच्या पायावर उभं राहून राहता येणं ही होती. मला पैसा कमवायचा होता. त्यासाठी मी जाहिराती करायला लागले आणि मी मालिका करायला लागले. मला तेव्हा नाटक करणं शक्य नव्हतं कारण त्यातून खरंच तेवढे पैसे मिळायचे नाहीत. आणि चित्रपट करणं शक्य नव्हतं कारण चित्रपटासाठी कुठेतरी 20-25 दिवस जाऊन राहणं म्हणजे इथली बरीचशी कामं बंद करणं असा त्याचा अर्थ होता, जे मला शक्य नव्हतं. सो त्यावेळेला मी माझा चॉईस केला, माझी निवड केली की मी जाहिराती करायला लागले आणि मी मालिका करायला लागले. आता आज जेव्हा ती निकड उरलेली नाही तेव्हा मी जाहिराती करत नाही आणि मी नाटकात काम करते. तू ठरवू शकते की मला काय करायचं. पण ते कधी, जेव्हा मला टेलिव्हिजन या माध्यमाने मुळात तितकं स्वातंत्र्य दिलं. आज मी जेव्हा डेली सोप्स लिहिते तेव्हा दर महिन्याच्या शेवटी मला एक चेक मिळतो ज्याच्यामुळे पुन्हा एकदा मी माझ्या नवऱ्यावर फायनान्शियली अवलंबून नसते आणि मी हा निर्णय घेऊ शकते किंवा मी ही निवड करू शकते की आता मी नाटकात काम करीन. त्यातून भले मला एवढे पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण मला माझ्या आवडीचं काम करता येईल. मग ही गरज महत्त्वाची नाही का? किंवा हे माध्यम त्या दृष्टीने महत्त्वाचं नाही का? खूप महत्त्वाचा मुद्दा. ज्या पॅशननी आता मुग्धा बोलतीये ना, तुमच्या लक्षात येत असेल की ते पॅशन काय येतंय की हे आजूबाजूचं सगळं जे आहे की ज्या व्यवसायावर किंवा ज्या माझ्या कामावर माझं संपूर्ण करिअर उभं राहिलंय आणि मला जे हवंय ते करू देतंय, त्या व्यवसायाबद्दल जर कोणी काही असं बोलत असेल वेडवाकडं तर मग असा मुग्धाला जसा होतो तसा मला त्रास होतो. जसा सोनालीला झाला त्या काकांच्या बोलण्याचा. तुझ्या बोलण्यामध्ये 2-3दा एक शब्द आला, डेली सोप. डेली सोप तर असं गमतीनं म्हणतात असं. म्हणजे मला खात्रीशीर, मला तर अजिबातच त्याचा अर्थ माहिती नव्हता. तुझ्या पुस्तकामुळे थोडंसं कळलं, पण प्रेक्षकांसाठी मला सिरियलमध्ये काम करणाऱ्या पण खूप लोकांना माहीत नसेल. डेली सोप का म्हणतात? तर विनोदाने त्याला साबणाने फेस काढून जास्तीत जास्त सिरियल लांबवतात, पाणी घालतात. नाही, तसं नाही आहे. ते जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये सुरू झाल्या मालिका तेव्हा त्यांचे जे स्पॉन्सर्स होते किंवा जे प्रोड्युसर्स होते ते साबणाच्या कंपन्या होत्या. बरं. म्हणून त्यांना सोप ओपेरा असं म्हणायला लागले. बरं. आणि त्याच्यावरनं ते डेली सोप्स हे नाव सुरू झालं. अच्छा, म्हणजे साबण आहे त्यात. साबण आहे. रोज एखादी गोष्ट जी आपण करतो तीच आहे, पण म्हणजे ते अंगाला घासून गुळगुळीत झालेलं असा त्याचा अर्थ नाही. त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. डेली सोप या गोष्टीचा अर्थ कळला. आता ते सिरियल मध्ये ते जे असं असतं ना, ढँग ढँग ढँग, हे का असतं? ते मी तुला म्हणाले तसं काय होतं. अरे मालिका असा एक पुन्हा एकदा अभ्यास आहे आणि मी हे दरवेळेला सांगते की एका कुणातरी माणसाच्या डोक्यात काहीतरी एक कल्पना आली म्हणून मालिका उभी राहत नसते. त्यामागे एक प्रचंड मोठी यंत्रणा आहे, एक बऱ्यापैकी अभ्यास असतो. त्यातून असं सिद्ध झालंय की घराघरांमध्ये मालिका जेवढ्या बघितल्या जातात त्याच्यापेक्षा जास्त त्या ऐकल्या जातात. कारण घरात वेगवेगळ्या पिढीतली अनेक माणसं असतात. मुलं तिथेच काहीतरी त्यांचा होमवर्क करत असतात, आया ऑफिसमधनं आलेल्या असतात किंवा भाजी चिरत असतात, आज्या तिथे नुकत्याच कुठेतरी बागेत चालून आलेल्या असतात वगैरे वगैरे. टीव्ही लावलेला असतो आणि लोक घरात येता जाता फिरत फिरत आपापली कामं करत ऐकत असतात. त्याच्यामुळे त्यांना सतत काहीतरी त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून द्यावं लागतं. जे मी म्हटलं तसं. बरं, आता कसं झालंय, गोल्डफिश मेमरी ज्याला म्हणतात ना, की दर 7 सेकंदांनी गोल्डफिश विसरतात आधीचं सगळं, तसं प्रेक्षकांचंही झालेलं ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी 3 अंकी नाटकं होती, आता आपण 2 अंकी नाटकांवर आलो. कारण लोकांचा तो पेशन्स राहिला नाहीये की जाऊन 3 अंकी नाटक तुम्ही बघाल. एखादं 4 चौघी किंवा हॅमलेट सारखं नाटक होतं, पण आता बहुतेक नाटकं ही 2 अंकी असतात. 3 तासाचा सिनेमा 2 तासावर, 3 तासाचा सिनेमा 2 तासावर आला. शॉर्ट फिल्म्स आल्या किंवा त्याच्याही पुढे छोटी छोटी रील्स झाली, ज्यातनं जाहिराती 20 सेकंदाच्या, ज्याच्यात एक अख्खी गोष्ट सांगितलेली असते. तेवढाच झालाय आता अटेन्शन स्पॅन प्रेक्षकांचा. तो सतत ओढून घेण्यासाठी हे जे डॅश डॅश प्रचंड म्युझिक हे जे असतं ते त्यासाठी असतं, जेणेकरून प्रेक्षकांनी चॅनल बदलू नये
आणि त्यांचं लक्ष आपल्याच चॅनलवर आणि आपल्याच मालिकेकडे राहावं. वा वा, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ, असं आहे ते. सिरियलच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये तू म्हणालीस ना की सिरियल आपण ऐकतो जास्त. हो. सतीश राजवाडेला मी एक व्हिडिओ काढून पाठवला होता हा. तुझ्याच एका सिरियलचा, जी सिरियल तू अनेक वर्ष लिहिली आहेस, आई कुठे काय करते. तर माझी आई आहे ना, तिचं काय झालं, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. अर्थात काय डॉक्टरांनी असं नाही सांगितलं की तुम्ही टीव्ही बघू नका, शक्यतो त्यांनी सांगितलं की दिव्याकडे बघू नका, ते सांगतात ना तसं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करून ती घरी आली आणि मी घरी आलो संध्याकाळी. जेव्हा तुझी सिरियलची वेळ असायची तेव्हा जर मी घरी आलो तर माझ्याकडे कोणी बघायचंच नाही. कारण माझे आई, माझे बाबा, आमचे नाना नानी, माझी बायको सगळे असे टी व्हीमध्ये. मी त्यांच्या समोरून जायचो असं. ते टी व्हीतच मला सी थ्रू बघायचे, ते टी व्हीतच बघायचे. आणि ती माझी आई गॉगल घालून टीव्हीकडे कान करून अशी बसली होती. अशी इथे टीव्ही आहे, इथे टीव्ही आहे, हा टीव्ही आहे, आणि ती अशी बसली होती कारण तिला टीव्हीकडे बघायचं नव्हतं. नानी तू काय करतेस? तर रश्मी म्हणाली ती त्या सिरियल ऐकतायत, त्यामुळे तू म्हणालीस ते मला अतिशय पटलं मनापासून. सतीश राजवाडेला मी तो व्हिडिओ पाठवला होता. मी म्हणतो थांब व्हिडिओ काढतो. मग मी व्हिडिओ काढला तिचा. ती फुल त्या देऊळ सिनेमामध्ये एक सीन होतं बघ, उमेश कुलकर्णींनी केला होता. त्या बाई अशा बसलेल्या असतात, जामवंतराव, टॉम्या, असं तसं ते आहे. त्यामुळे तुझं म्हणणं बरोबर आहे, सिरियल ऐकली जाते. नाही, त्याला दुसरा एक अजून कारण असं आहे विनोद, की आपल्याकडे ना अजूनपर्यंत वेब सिरीजमध्ये जो कॉन्टेंट येतो, त्यातली न्यूडिटी, त्यातली भाषा, त्यातले अनेक विषय, हे आपण आपल्यासारख्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, जिथे घरात हॉलमध्ये एकच टीव्ही असतो आणि घरातली सगळी माणसं त्या टीव्हीच्या समोर बसणार असतात, तिथे नाही बघू शकत. त्यामुळे असं अनेकदा म्हटलं जातं की जोपर्यंत इयरपॉड्स किंवा काय इयरफोन्स घालून वेब कंटेंट बघावा लागतोय तोपर्यंत टेलिव्हिजनला मरण नाही. वा वा वा, किती. मला असं वाटतं की हे जे तुझं पुस्तक आहे ना, हे माझे माध्यमाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी, अनेक कॉलेजेसनी, युनिव्हर्सिटीजमध्ये पुस्तक ठेवलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की डॉक्युमेंट आहे, रिसर्च. हा, म्हणजे 2024 साली टेलिव्हिजनची परिस्थिती ही आहे, पण हे इतकं डायनॅमिक क्षेत्र आहे ना की कदाचित अजून 5 वर्षांनी हे वेगळं असेल. हो, कारण आता तू खूप छान उदाहरण दिलं की उंदीर जाऊ नये म्हणून लाकडी सरकत्या दरवाजाचं आपण टीव्हीला असं एक बॉक्स खूप लोकांनी ते केलं असेल. पूर्वीचे डायनोरा, क्राऊन, इसी, नेल्को, ब्लू डायमंड असे ते टीव्ही होते. आणि आता ते आपण हातावर आलेलं आहे, आपण गाडीतही बघतो. हॉटस्टारवर तुझ्या सिरियल बघितल्या जातात. तर ह्या सगळ्या माध्यमांतर होत गेलं, पण ह्याच्यातनं महत्वाचा काय राहिला, तो कंटेंट. म्हणजे मला तुला एक असं सांगायचं की, आणि तुम्ही प्रेक्षक सहमत व्हाल माझ्या या मताशी, आई कुठे काय करते मध्ये एक अतिशय अवघड ट्विस्ट संवादामुळे किती ॲक्सेप्टेबल होऊ शकतो. म्हणजे आता हे तुझं जे मला घरातनं माझ्या हे आलेलं आहे की अरुंधतीनं दुसरं लग्न करणं, हे जस्टिफाय कसं होईल? कारण तिच्याशी रिलेट करणाऱ्या लाखो किंवा त्यापेक्षा जास्त बायका ह्या महाराष्ट्रामध्ये आज आहेत, आणि तिने दुसरं लग्न कसं करायचं? तर ते सशक्त आणि खूप कन्व्हिन्सिंग संवादामुळे ते ॲक्सेप्ट झालं, अशी फीडबॅक मला आलाय, आणि आज मी सगळ्यांसमोर तुला तो देतोय. अरे, तुला विनोद सांगितलं तर गंमत वाटेल की जेव्हा आई कुठे काय करते सुरुवात झाली तेव्हा पहिल्या 4-6 महिन्यानंतर मला ना असे DMs यायचे, आणि खोटं वाटेल पण एका दिवसात 50-50, 60-60 असे DMs यायचे. मोठ्या मोठ्या घरांमधल्या बायका, प्रतिष्ठित घरांमधल्या बायका, ज्या नावंसुद्धा स्वतःची लिहायच्या, पण मी ती इथे सांगणार नाही. मला असे मेसेजेस यायचे की तुम्ही माझीच गोष्ट सांगताय, आमच्या घरात हेच घडतंय, माझं माझ्या नवऱ्याशी पटत नाही पण मी त्याला सोडू शकत नाही कारण माझी मुलं लहान आहेत आणि मग तो मला मुलांचा ताबा देणार नाही, मला त्यांना भेटता येणार नाही. मी इतकी शिकलेली आहे पण माझ्या सासू सासऱ्यांची अपेक्षा आहे की मी बाहेर पडून काम करू नये. काय आहे, माझ्या जगात हे घडत नाही किंवा माझ्या आजूबाजूला हे घडत नाही म्हणजे जगात कुठेच घडत नाही असं नाहीये. आपल्या कल्पने पलीकडच्या गोष्टी जगात घडत असतात, अत्यंत विचित्र पद्धतीच्या गोष्टी जगात घडत असतात.
आणि माझे डोळे उघडले. हम्म. कारण मी माझ्या आयुष्यात अत्यंत सिक्युअर बायका बघितल्या आहेत, सुशिक्षित, स्वतःच्या पायावर उभ्या, कामं करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या, डॉक्टर्स, इंजिनियर्स बायका मी खरंच तशा बघितल्या. त्या दृष्टीने मी भाग्यवान होते. पण माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्या पलीकडच्या जगात अशा असंख्य बायका आहेत ज्या नाही आहेत इतक्या भाग्यवान. आणि मग आपण जेव्हा म्हणतो की अरे कुठल्या काळातलं तुम्ही सगळं दाखवताय, तर नाहीये तसं. अजूनही फार बदल झालेला नाहीये. अच्छा, सिरियल मध्ये आपण जे बघतो हे असं कुठं असू शकतं का? तर तसं आहे म्हणजे. तसं आहे. हे खरंच आहे. म्हणजे हे जेव्हा सोशल मीडियावरती किंवा समाज माध्यमांवरती जी माणसं लिहितात की हे असं कुठे घडतं का, त्यांना मुळात तेवढं लिहिता येत असतं. त्यांच्या हातात फोन असतो, त्यांना ते लिहिण्याची मोकळीक असते आणि त्यांना ते लिहिता येतं, त्यांना ते स्वातंत्र्य असतं. हा नंबर कदाचित 10%. 90% माणसं, 90% बायका अशा आहेत की ज्यांना नाही हे लिहिता सुद्धा येत नाही, पण त्यांच्या घरात या घडणाऱ्या गोष्टी असतात. हा नंबर तुला किंवा मला वाटतो त्याच्यापेक्षा प्रचंड जास्त आहे. आणि म्हणून या मालिका प्रेक्षक बघतात, पुन्हा पुन्हा बघतात, एक एपिसोड दुसऱ्या दिवशी वगैरे सुद्धा बघतात. त्यामुळे हे सरसकट विधान फार घातक आहे की असं कुठे असतं का. असं नाहीये, असं असतं. आणि ही ग्राउंड रियालिटी आहे, ही आपण ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे. जेव्हा आपल्या एखाद्या रीलवरती भयंकर वेड्यावाकड्या भाषेमध्ये 50 पुरुष लिहितात, तेव्हा कळतं ना आपल्याला की ही मानसिकता आहे. आपण नाकारून कसं चालेल. किंवा कित्येक मीटिंगमध्ये एखादी मुलगी किंवा एखादी कलिग जी फिमेल आहे ती मीटिंगमध्ये बसलेली असताना देखील बरेचसे मीटिंगमध्ये बोलताना ते पुरुषांकडे बघून बोलतात. हो. अरे तुला साधी गोष्ट सांगते. आपण असं गृहीत धरूया की अजूनही आपल्याकडे 10 पैकी 8 घरांमध्ये आपण असं म्हणूया की नवरा बायको दोघंही काम करतात. आता तितपत आपण पुढे गेलो आहोत की दोघं जण काम करतात. तरी सुद्धा त्या 8 पैकी 7 घरांमध्ये पुरुषाला बायकोपेक्षा जास्त पगार असणं हे कम्फर्टेबल चित्र आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बायकोला पुरुषापेक्षा जास्त पैसे मिळतात आणि तरी सुद्धा सगळ्यांनी ते छान ॲक्सेप्ट केलंय, हे कमी बघायला मिळतं. कारण ब्रेड विनर हा पुरुष असणं, त्यांनी कुटुंबाला सपोर्ट करणं, हे जे एक आपल्याकडे चित्र आहे त्याला धक्का लागतो आणि ते नाही आवडत लोकांना. आणि तू कितीही नाही म्हण, लोक कितीही नाही म्हणू देत, पण खरंच असं आहे. इगो दुखावला जातो, निश्चित जातो. तो मेल इगो ज्याला आपण म्हणतो तो दुखावला जातो. मेल शॉविनिझम असं त्याला तो आहे रे. तर त्यामुळे मी तेच म्हणते की हे ना, एखाद्या बाईनी घरात भाजीत मीठ कमी घातलं म्हणून नवऱ्यानी काय ताडताड केलं हे आपण मालिकेत दाखवतो, तेव्हा आपण त्यांना शिव्या घालतो. तो मेल इगो त्याचा दुखावला गेला तिथे असं आपण म्हणतो. पण कुठेतरी तो मेल इगो आपल्याही घरात असतो. आपल्या घरात म्हणजे आपल्यासारख्या कुटुंबांमध्ये आपल्या आजूबाजूला असतो. हो. फक्त ते दृश्य तिथे जे आपण बघतो ते आपल्या घरात घडत नाहीये म्हणून आपल्याला असं वाटतं असं कुठेच होत नाही. तर ते तसं नाहीये. ते त्याच्यापेक्षा खूप जास्त डीप रूटेड आहे. म्हणजे तुझं म्हणणं आहे की मालिकेमध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं. निश्चित दिसतं, निश्चित दिसतं. तू कुठं गेली होतीस? लडाखला गेली होती. लडाखला गेली होती. हेच पटत नाही की ह्या बाईला ह्या बाबतीत कॉन्फिडन्स असू शकतो. गंमतच वाटते मला, म्हणजे विश्वासच बसत नाही. मला असं झालं की ते बऱ्याचदा ना, म्हणजे माझ्याच मित्रांबरोबर, आता मी पण त्यांची नावं नाही घेऊ शकत, सन्माननीय मित्र आहेत सगळे, गाडीतून जाताना वगैरे रस्त्यात कुठली तरी एक आडवी गाडी पुढे मागे होत असेल ना, बाई असेल, करेक्ट, रिव्हर्स घेता येत नाही किंवा त्याचे जोक्स येतात, बायका रिव्हर्स गाडी कसे घेतात किंवा बाईक त्या विमानासारखी चालवतात असे पाय करून, पंख. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला शुभांगी मांजरेकरचा इंटरव्ह्यू फार भारी वाटला. प्रश्नच नाही. म्हणजे मी असं चॅलेंज करायचे माझ्या कित्येक मित्रांना आपल्याच इंडस्ट्रीमधल्या. म्हणजे मी नाव घेऊन सांगते, काही वर्षांपूर्वी एकदा पुष्कर श्रोत्रींनी मला एक असा, कुठेतरी मी रिव्हर्स घेत होते तेव्हा तो मला म्हणाला की मागे न बघता मुग्धा रिव्हर्स घेऊन दाखव. म्हटलं आत्ता दाखवते. म्हणजे त्यांनी ते फार कौतुकाने घेतलं नंतर. पण विश्वासच बसत नाही की एखादी बाई उत्तम गाडी चालवू शकते, तिला पॅरलल पार्किंग जमतं, एवढ्याशा जागेमध्ये गाडी पार्क करता येते. पण काय आहे, कॉन्फिडन्स कुठल्याच बाबतीतला आपण जन्माला घेऊन आलेलोच नसतो.
आपण तो जसजसे अनुभव घेत जातो त्यातून शिकत जातो. जो पुरुषही शिकतात, बायकाही शिकतात. असं नाहीये की मी बाई आहे म्हणून मला तो कॉन्फिडन्स कमी असला पाहिजे, असं काहीच नाहीये. मी जर माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून गाडी चालवते तर आज मला तो असलाच पाहिजे. किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जर मला एकटीने फिरायचंय तर मला स्वतःची गाडी चालवता आलीच पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून असता कामा नये. अवलंबून असता कामा नये कुठल्याही बाबतीत. तू ते सांगत होतीस मगाशी, आपण रोल नव्हता केला तेव्हा तू गेली होतीस तिथे काय घडलं? मी जेव्हा लडाखला गेले बाईक घेऊन, बाईक घेऊन, हा म्हणजे ही गोष्ट खरी आहे की मी त्याच्या आधी 20 वर्षात बाईक चालवली नव्हती, पण असंच आमचं मैत्रिणींचं बोलता बोलता ठरलं आणि जाऊया लेह लडाखला. थंडरबर्ड 350cc. तर मग तिथे आम्ही गेलो आणि मग तिथल्या योतान तोरो नावाच्या एका माणसाने आम्हाला ती बाईक आणून दिली आणि तिथे एक छोटासा ग्रुप तयार होतो 6 जणांचा, ज्याच्यामध्ये 2 आसामची पोरं होती जी एकटी बाईक चालवणार होती आणि मी आणि माझ्या मागे माझी एक मैत्रीण बसणार होते. असं आम्ही पूर्ण लेह टू लेह 8 दिवसांचा तो प्रवास करणार होतो. मी बाईक चालवणार होते. तर पहिल्या दिवशी ते जेव्हा तिथे फिरवतात ना, तिथल्या तिथे ॲक्लिमेटाईज होण्यासाठी, तर ती 2 पोरं सारखी अशी की ही एक 40च्या पुढची बाई, आता आपल्याला हिच्या स्पीडनी जावं लागेल, मग ते जमेल का? मग मॅडम अगर आपको कोई प्रॉब्लम आ जाए तो आप सपोर्ट वैन में बैठना, हाँ कोई दिक्कत कोई नहीं है, हम लोग रुकेंगे वगैरे, असं एक समजुतीचा सतत एक सूर. 8 दिवसांनी जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा मी एकटी होते त्या संपूर्ण ट्रिपमधली जी एकदाही सपोर्ट वॅनमध्ये बसली नव्हती कुठेही. आणि ती पोरं सुद्धा बसली होती, कारण मी काहीच असं ठरवून गेले नव्हते की आपण काही झालं तरी सुद्धा सपोर्ट वॅनमध्ये बसायचं नाही. जर त्यावेळी वाटलं तर बसायचं, पण प्रयत्न करायचा शेवटपर्यंत. तो निसर्ग खूप मोठा आहे आपल्यापासून आणि आपण अजिबात त्याला काहीही सिद्ध वगैरे करायला जायचं नाहीये, पण आपण प्रयत्न करायचा. आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न केला, पण ते काही अवघड नाही आहे. अरे म्हणजे अशक्य तर काहीच नाहीये, मी करून आले. आणि तू शुभांगीताईंचा इंटरव्ह्यू घेतलास, त्या तर रेग्युलरली करतात. हो, त्या फटके देतात पुरुषांना गाडी चालवताना. मला नेहमी असं वाटतं की मला जर उद्या कोणी असं म्हटलं की तू खव्याची पोळी करशील का किंवा काहीतरी एखादा अवघड पदार्थ करशील का, तर मला कॉन्फिडन्स नसेल, पण मला लेहला बाईक घेऊन जाण्याचा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे हा केवळ पर्सनॅलिटीचा भाग आहे. एक असं आहे ना की इथे एकदा घेतलं किंवा तुला जे आवडतंय ते तू पॅशनेटली करतेस, मग ते संवाद लिहिणं असो किंवा बाईक चालवणं असो. मी मगाशी हेच म्हणत होते की आपल्याला जे आवडतंय ते करण्याचं स्वातंत्र्य असणं महत्वाचं आहे. आपल्याला जे आवडतं ते करण्याचं स्वातंत्र्य असणं खूप महत्वाचं आहे. काय पॉवरफुल लाईन आहे, क्या बात आहे. हे झालं तुझं रील. TRP हा शब्द खूप म्हणजे वरचेवर वापरला जातो. मला मी 2-3 लोकांना विचारलं त्याचा काय TRPचा काय अर्थ रे? अरे असतं ते TRP. काय असतं हे TRP, GRP? अनेक सिरियलच्या सेटवर कलाकार एकमेकांशी बोलत असतात, एवढा पॉइंट आला तेवढा पॉइंट आला. प्रेक्षकांना हे काय नक्की गणित? TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि काही एजन्सीज याचं काम करत असतात. आपल्याकडे बार्क च्या थ्रू हे काम बघितलं जातं. थोडक्यात एका विशिष्ट वेळेला एका विशिष्ट चॅनलवरती जो कार्यक्रम लागतो तो किती बघितला गेलाय याची एक बेसिक आयडिया त्यातून येते. मध्ये काही वर्षांपूर्वी तुला आठवत असेल तर एका खूप प्रसिद्ध पत्रकाराच्या विरोधात बरीच एक TRPचं त्यांनी गोलमाल केला असं झालं होतं, जे अर्थातच बाहेर आलं, कारण ती एक इतकी अद्ययावत सिस्टीम आहे की त्यात गोळ घातला तरी ते कळतं. ओके. त्यामुळे जेव्हा लोक असं म्हणतात की TRPs बदललेले असतात किंवा एखाद्या गोष्टीमुळे TRP वाढवून सांगतात वगैरे, तर ते तसं काही शक्य नसतं. मॅनिप्युलेट करता नाहीये. 19-20 होऊ शकतं, पण मुळात 19-20 असावं लागतं, ते 2 और 20 नसतं. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षक एखादी मालिका बघतायत की नाही हे उघड उघड कळतं रे, त्याच्याविषयी चर्चा होते. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपण मालिकांमध्ये जाहिराती बघत नसतो, आपण जाहिरातींमध्ये मालिका बघतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण हे माध्यमच असं आहे की त्यांचे जे स्पॉन्सर्स आहेत जे बिलियन्समध्ये व्यवहार करत असतात, ज्याच्यामुळे संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा काय म्हणतात त्याला रेव्हेन्यू जनरेट होत असतो, ते हे बघत असतात की कुठली मालिका सगळ्यात जास्त बघितली जाते, त्या मालिकेला आपण जाहिराती देणार आहोत.
बरोबर आहे, त्यांना त्या- त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे. त्याप्रमाणे त्या जाहिरातींचा रेट ठरतो आणि बरं. त्यानुसार ठरतं की कुठल्या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त आपण जास्त किमतीला आपली जाहिरात देणार आहोत. म्हणजे TRP जास्त म्हणजे टेलिव्हिजनला जाहिरातदारांकडून जास्त पैसे मिळतात. करेक्ट. थेट पैशावर आहे सगळं. थेट पैशावर आहे म्हणून तो TRP मोजला जातो आणि मग ज्या मालिकेचा TRP चांगला असतो किंवा जास्त असतो त्या मालिकेच्या जाहिरातींचं त्या प्रमाणात त्यांचं जे काय असतं ते डील असतं चॅनल्सशी किंवा चॅनल्सशी. हा TRP तुमच्या गोष्टीवर पण अवलंबून असतो ना, हो. गोष्ट कशा पद्धतीनं. मग म्हणून त्याला एक प्रचंड मार्केटिंग रिसर्च टीम असते. काय चालतं, लोकांना काय आवडतं, कुठल्या व्यक्तिरेखा आवडतायत, काय बघायला आवडत नाहीये. रातोरात एखाद्या माणसाला तुम्ही मारून का टाकलं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते रातोरात झालेलं नसतं. त्याच्या आधी जर सलग 2-3 आठवडे असं सतत TRP मध्ये दिसत असेल की या व्यक्तिरेखेचे सीन्स बघितले जात नाहीयेत तर ती मरते. किंवा एखाद्या नटनटीनी फारच त्रास दिला आणि नाही बाबा ह्यांच्याबरोबर कामच करणं शक्य नाही अशी परिस्थिती असेल तर त्यांना मारावं लागतं. नाही तर असं काही ओव्हरनाईट वगैरे होत नसतं. किती गमतीदार आहे सगळं. हो. म्हणजे हे गंमत आहे, म्हणजे खूप गंमत. हे माध्यम हो. गमतीचं माध्यम आहे. एक खूप इंटरेस्टिंग अभ्यास आहे तो सगळा. इंटरेस्टिंग. मला तिचा एवढ्या वर्षाचा अनुभव तिच्या एवढ्याशा छोट्याशा या इंटरव्ह्यू मधून आपल्याला खूप दिसतोय. तिच्या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप जास्त डिटेल, मी थोडं मार्केटिंग करतो तुझ्या थँक्यू. पुस्तकाचं. तुझ्या पुस्तकाबद्दल थोडी माहिती सांग प्रेक्षकांना. TV मालिका आणि बरंच काही नावाचं एक पुस्तक राजहंस प्रकाशनतर्फे गेल्या महिन्यामध्ये आलं आहे आणि एकूण टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं वर्किंग याविषयी माझे जे काही अनुभव आहेत एवढ्या वर्षांचे किंवा जे काही मी चॅनलच्या मीटिंग्समध्ये काम करताना, प्रत्यक्ष सेटवर काम करताना किंवा लिहिताना शिकले, त्यावरती मी लिहिलेलं हे पुस्तक मस्त आहे. तर हे TV मालिका आणि बरंच काही यामध्ये खूप खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत वाचण्यासारखे. मी ते वाचलंय पुस्तक आणि त्याच्यामुळे त्यातले काहीच प्रश्न मी तिला विचारले, त्यामुळे बाकीचीच मुग्धा जास्त व्यक्त झालेली आहे. आता आपण आरपारवर येऊया. हा. आणि मला तुला विनोद असा प्रश्न विचारायचा आहे की तू अनेक बायकांच्या दृष्टीने एक फार महत्वाचा पुरुष आहेस, कारण तुझ्या समोर बायका बसून बोलत असतात आणि हो. तू सगळं शांतपणे ऐकत असतोस आणि तू त्यांना हो. मोजकेच प्रश्न विचारतोस आणि तुला हवं असतं त्यांनी बोलावं. हो. मला मी मगाशी तुला सांगितलं तसं की अश्विनी तेरणीकरांनी जेव्हा हा विषय समोर मांडला की आपण वुमन की बात नावाचा शो करूयात, तर मला खूप मजा वाटली, कारण बायकांना खूप बोलायचं असतं. आणि मग मी प्रत्येक गोष्ट चित्रपटाच्या नजरेतून बघतो, तू सिरियलच्या नजरेतून बघते. तसं मी पाहिलं की झिम्मा, झिम्मा 2, बाई पण भारी देवा, हे असे सिनेमे इतक्या बायकांनी डोक्यावर घेतले. सोपं नाहीये घरातून बाहेर पडून सगळ्या बायकांना एकत्र करून हो. प्लॅन बनवायचा, सिनेमाला जायचं, ह्याला एक वेळ लागतो आणि थिएटर डोक्यावर घेतलं लोकांनी. सो बायकांनी ते एन्जॉय केलं आणि मला असं लक्षात आलं की बायकांना खूप बोलायचंय. त्यामुळे मला ह्या शोमध्ये येण्यासाठी मी खूपच उत्सुक झालो. अर्थात काही ठरवलं नव्हतं, पण आता जवळजवळ 1 वर्षानंतर मला असं जाणवतंय की इतक्या बायकांचं मी ऐकल्यानंतर मला असं लक्षात आलं की यार माझ्या स्वभावात खूप फरक व्हायला लागलाय असं मला वाटतं. कारण आमच्या ऑफिसमध्ये पण आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत, तिथं मुली जास्त आहेत. घरी माझ्या बघितलं तर आता माझी आई, माझे वडील आणि माझी बायको आणि मी चौघच राहतो. तर दोन्ही मुलं, माझा एक मुलगा बेंगलोरला शिकतोय आणि मुलीचं माझ्या लग्न झालं. तर मला ना ह्या सगळ्या बायकांचं ऐकल्यानंतर आता माझी आई काय विचार करत असेल. माझी बायको जेव्हा मला विचारते की आज संध्याकाळी भाजी काय करू, तर मी असं उत्तर द्यायला लागलो की काही कर, मस्त जे काय करशील ते मस्त करशील. कारण मला लक्षात आलं की हिनी भाजी मार्केटमधनं आणली असेल, ते नियोजन केलं असेल, फ्रीजमध्ये ठेवलं असेल, तिला सगळं ते बनवायचं. आता मी सांगितलं आता असं कर, तू वांग्याचं भरीत कर. अरे वांगी आहेत का घरात? नाही ना. किंवा मी लहानपणी असं मला ना त्या खूप चांगला प्रश्न तू विचारलास की मी लहानपणी माझ्या अनेक नातेवाईकांकडे आम्ही जेव्हा जायचो ना, पूर्वी काही फोन करून जायची पद्धत नसायची ना, डायरेक्ट जायचो. तर तो असा आत बघून म्हणायचा, एक 7-8 ताटं वाढ ग. 7-8 ताटं वाढ म्हणजे 7-8 लोकांचं जेवण तिने केलंय का, हे तुला माहिती आहे का? हा विचारच पुरुष करत नव्हता. तर मला असं वाटतं की वुमन की बातने मला काय शिकवलं, तर मुळात स्त्रियांचा एक आदर करायला पाहिजे.
त्या काय म्हणतात ते मुळात ऐकून घ्यायला पाहिजे. आणि मी मगाशी तुला विचारलं की स्ट्रेंथ स्त्रियांमध्ये खूप जास्त असते, कारण आम्ही आजारी पडलो की स्वतःचं कौतुक करून घेतो. घरातली बाई आजारी पडली तर ती त्याच वेळेला उठते, बाहेरचं दूध घेऊन घरात येते, सकाळचा चहा करून, ती तापात जरी असेल तरी घरातल्या लोकांना चहा करून देते. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आणि ही माझ्या मन की बात आहे, वुमन की बातसाठी. वा, खूप मोठी गोष्ट आहे ही. हे तुला लक्षात आलं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हां, त्यामुळे लहानपणापासून आईने वाढवलं आणि नंतर आपण बायकोसोबत राहतो, काम करताना अनेक सहकारी मैत्रिणी असतात, तर या सगळ्यांकडे आपण एका दृष्टिकोनातून बघणं चुकीचं आहे. आपण त्यांना इक्वल तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे, त्यांचंही ऐकायला पाहिजे. त्यांच्या कल्पना असतात, आयडियाज असतात. आणि मल्टीटास्किंग बायका असल्यामुळे मला असं वाटतं की बायका जर व्यवसायात आल्या तर खूप आपली इकॉनॉमी वाढेल. हो, प्रश्नच नाही, खूप प्रश्नच वाढेल, नाही. खूप वाढेल. आणि तू आता आहेस ना, महाराष्ट्रातल्या एवढ्या बायकांना तू टीव्ही समोर संध्याकाळी जखडून ठेवतेस तुझ्या शब्दांनी, तर त्या सगळ्यांच्या मनातलं तू जाणतेस. नाही, पण हा खरं तर ना अभ्यासाचाच विषय आहे की आपल्याकडे बायका खरंच किती कमावतात, त्याचं सरकार दरबारी नोंद किती असते, त्या स्वतः निर्णय घेऊन ते पैसे कसे गुंतवतात, त्यांना ते कसे गुंतवायचे हे कळतं का, ही माहिती आहे का, पुन्हा एकदा ती निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे का, हा एक खूप मोठा विषय आहे. नाही, आता बदल होतोय ना. आता तू बघ, राज्यकर्त्यांमध्ये देखील बदल होतोय लवकरच. पुढच्या 5 वर्षामध्ये 50-50% असणार आहे नेतृत्वामध्ये. निवडणुकांना देखील 50% बायका आणि 50% पुरुष उभं राहणार आहे. पूर्वी एखाद्या नेत्याची बायको उभी राहायची आणि तोच सगळं राज्य करायचं. आता तसं नाही राहिलं. आता कर्तृत्ववान राजकारणी देखील आहेत, कर्तृत्ववान उद्योजिका आहेत, अनेक चॅनलच्या हेड्स या महिला आहेत. अजूनही वर्ग शिक्षिका, त्यांचा एक धाक, आदरयुक्त भीती अजूनही तेवढीच आहे. त्यामुळे वुमनहुड हे खूप छान आहे. फक्त एकच प्रश्न मला नेहमी पडतो आणि मला तेव्हा असं वाटतं की अरे, बायकांचं किती अवघड आहे. कारण पटकन जेव्हा कोणाचा तरी फोन येतो आणि आपण घरात एक काय निघालो असं करून फक्त शर्ट काढतो, असं घालतो, पॅन्ट घालतो, टक 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 बूट घातले निघालो. बायकांचं तसं नाही होत. त्यांना ते सगळं, पण त्याही तेवढ्याच वेळात आवडतात. तर ते काय मला म्हणजे फार आश्चर्य वाटतं मला की ते कसं पटकन करू शकतात. हो, म्हणजे मी आज सकाळी तयार होऊन मुंबईहून इथे येऊन तुझ्याबरोबर तेवढ्याच वेळात बसलीये, त्याच्यामुळे मलाही नाही वेळ लागत. हे तू मान्य करू शकतो. नाही, मग अगदीच मान्य करतो या पण इंटरव्ह्यूला. तुला गंमत म्हणून सांगते पुन्हा एकदा एक छोटासा हे की तू आता ते तापाचं म्हणालास ना, ते कालच मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते की पुरुषांना डाएट सोपं असतं, म्हणजे दिसण्याविषयी आत्ता आपण बोलतो आहोत आणि कपडे कोण कसे घालतं वगैरे, कारण त्यांना ते करून देणारं सुद्धा घरात कोणीतरी असतं. काय खायचं, मग तुम्ही ते मुगाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एकत्र करून त्याचे डोसे करा, ते करायला घरात कोणीतरी असतं. बायकांना डाएटही कठीण असतं, कारण सगळ्यांचं सगळं करायचं, नवऱ्याला काय हवंय ते त्याला द्यायचं, मुलांचे डबे करायचे, सासू सासऱ्यांची पथ्य पाणी बघायची आणि ह्याच्यानंतर कुठे स्वतःच्या डाएटकडे लक्ष द्यायचं असं होतं. त्याच्यामुळे बायकांना डाएट कठीण असतं असं मला वाटतं. मला ना असं वाटतं की त्या चाक असतं ना, त्याचा तो मध्यबिंदू असतो, सगळ्यांना जोडून ठेवणारा, असं आपण म्हणू शकतो. तशी स्त्री असते प्रत्येक घरातल्या. आणि मला मुंबईच्या लोकल ट्रेनमधून मी जेव्हा मुंबईला जातो ना, मुग्धा, आपल्या कामासाठी मी येतो ना, मी ट्रेननी हमखास फिरतो. कारण ना ट्रेनमधून मला ती एनर्जी मिळते, माणसं दिसतात एकतर आजूबाजूला, आणि ट्रेनमधून ज्या या महिला भगिनी जातात ना सगळ्या जॉबला मुंबईला, हॅट्स ऑफ. म्हणजे मी विचार करतो या कधी उठत असतील, या डबे कधी करत असतील. मॅनेजमेंट मी म्हटलं ना, टाइम मॅनेजमेंट. आणि त्या सकाळी 6:19, 5:20, 7:12 आणि असं वर्षानुवर्ष, एक दिवस नाही. पाऊस असेल मुंबईत, काही असेल तरी ट्रेननी ज्या महिला फिरतात आणि त्या बरोबर ऑफिसला पोहोचतात, ऑफिसची कामं संपून बरोबर त्या ट्रेननी घरी पोहोचतात. घरी ज्या कुठल्या स्टेशनपासून घरी कशा जातात त्यांचं त्यांना माहिती, पण आणि घरी गेल्यावर परत उत्साहाने घरच्यांचं सगळं करायला तयार. तर या सगळ्या वुमनहुडला सलाम. पुरुषांना पण सलाम आहे, पण वुमन की बात शो असल्यामुळे आपण महिलांचे अंतरंग ऐकतोय. तर थँक्यू सो मच. थँक्यू आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. लाखाची गोष्ट या 1 लाख सबस्क्रायबर्समध्ये तुम्ही सगळेजण आहात.
त्यामुळे हे तुमचं मुग्धाचं आपल्या सगळ्या टीमचं हे यश आहे. आणि जे ह्या लाखामध्ये नसतील त्यांना मी आमंत्रण देतो की पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण 2 लाखाकडे जाऊयात. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. ही जी लाखाची गोष्ट आहे, आरपार चॅनल आपण सुरू केला आणि 1 लाखाचा टप्पा आपण क्रॉस केला, त्याचा सेलिब्रेट करण्याचा आजचा एपिसोड आहे. याच्यामध्ये स्क्रीनवर जरी मी विनोद सातव आणि मुग्धा गोडबोले जरी दिसत असलो किंवा आमची मैथिली स्क्रीनवर दिसते, पण या टीममध्ये खूप लोक आहेत. तर त्या सगळ्यांचा उल्लेख मी केला पाहिजे. ती लोक कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. आमचा जो कॅमेरा आहे, ज्या कॅमेराच्या मागे जे कॅमेरामन्स आहेत त्याच्यामध्ये आमचा अक्की आहे, अक्षय परांजपे, श्रेयस, प्रणय, सौरभ आणि टीम. त्याचबरोबर मुंबईला विनय राऊळ आणि टीम आहे. सौरभ पण मुंबईला जाऊन बऱ्याचदा शूट करतो. त्यानंतर संपूर्ण आमचं प्रोडक्शनचं काम जे बघतात त्याच्यामध्ये स्वप्नाली, आमच्या ऑफिसमध्ये स्वप्नाली चिकणे, राहुल संकपाळ आणि सुरिंदर, ही 3 जण संपूर्ण प्रोडक्शनचं काम बघतात. त्यानंतर हा संपूर्ण जो शूट केलेला एपिसोड असतो, या एपिसोडमधून अतिशय सेन्सिटिव्ह काही वाक्य असतात ते आपण बाजूला काढतो, कारण येणाऱ्या पाहुण्याला त्याचा त्रास होता कामा नये. म्हणून ते जे एडिट करणारी टीम आहे, ती एडिट करणारी अंकिता, समीर आणि रुपेश, हे 3 आमच्याकडे एडिटर्स काम करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं की आरपारचं हे यश लोक जेव्हा मला विचारतात की तुम्ही 1 लाखाचा टप्पा पार केला, अभिनंदनाचे फोन येतात, तर हे संपूर्ण यश मी ज्या टीमला देतो, त्याचा सिंहाचा ज्यांचा वाटा आहे ती आहे आमची रिसर्चची टीम. मुग्धा आज येणार आहे, तर माझ्या टीमनं मला काल सकाळी मुग्धा मॅमच्या ह्या गोष्टी आहेत अशा 50 गोष्टींची यादी पाठवल्या. अशाच ह्या आधी आलेल्या सर्व सेलिब्रिटीजच्या, सगळ्या वुमन की बात मधल्या सेलिब्रिटीजचे त्यांनी रिसर्च करून मुद्दे मला पाठवलेत. त्या रिसर्चच्या टीमचे नाव आहेत आर्य, देविका, सायली क्षीरसागर, मैथिली आपटे, द मैथिली आपटे म्हणजे आपले बॉईज स्टॉकवाली, आणि शिवप्रसाद. शिवप्रसाद हा अतिशय टॅलेंटेड मुलगा आहे आणि त्याचं रिसर्च आणि त्याची मतं किंवा त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू हे मला खूप आवडतात. आणि या सगळ्या टीमला भाग धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल आहे असं म्हणणारी ती जी एक चाबूक घेऊन उभी असते, ती असते अश्विनी तिरणीकर, जिच्या संकल्पनेतून आरपार या चॅनलची निर्मिती झाली आहे. तर हे जरी मी प्रातिनिधिक असलो तर ही सगळी लोक आहोत म्हणून आम्ही आहोत. तर या सगळ्यांना शुभेच्छा. आणि थँक्यू. धन्यवाद.